नमस्कार. ऊस लागवड करताना बेणं किती महिन्याचं असलं पाहिजे, बेण्याचं सिलेक्शन कसं असलं पाहिजे, बेणं हे योग्य वयाचं असलं पाहिजे. योग्य वयाचं म्हणजे 9 ते 10 महिन्याचं बेणं असलं पाहिजे. ज्यावेळेस आपलं 9 ते 10 महिन्याचं बेणं असतं ना, तर त्या बेण्यामध्ये जी साखर असते ती ग्लुकोज स्वरूपातली साखर असते. बेणं जसं जुनं होत जातं त्यावेळेस त्या बेण्याच्या साखरेतलं ग्लुकोजमधून फ्रुक्टोजमध्ये रूपांतर होतं आणि त्यामुळे तशा जास्त दिवसाचं बेणं लावलं तर त्या बेण्यातली साखर फ्रुक्टोज स्वरूपात असल्यामुळे आपल्याला ते बेणं जर्मिनेशन व्हायला प्रॉब्लेम येतो. म्हणून लागवड करताना 9 ते 10 महिन्याचं बेणं लावायचं, कारण साखर ग्लुकोज स्वरूपात असते. दुसरं, त्याच्यातील नत्राचा बॅलन्स चांगला असतो. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण हे बेणं लावतो त्यावेळेस त्या जे डोळे असतात ते डोळ्यांची फुटवण पण चांगली होते आणि मुळं आणि त्या ऊसाचे अवयव पण चांगल्या प्रकारे निर्माण होत असतात. आता हे 9 ते 10 महिन्याचं बेणं कसं निवडायचं, तर एक ढोबळ कॅल्क्युलेशन आहे. आपण ज्यावेळेस ऊसाचं बेणं बघायला जाऊ तर ऊसाची जर आपण प्लॅन्ट फिजिओलॉजी बघितली तर ऊसाला एका महिन्यात 2 ते 3 पेरं येत असतात. दर 7 दिवसाला एक पान येत असतं. म्हणून जर त्या ऊसाला 18 पेरं असतील तर समजून घ्यायचा तो ऊस हा 9 महिन्याचा आहे. म्हणून आपल्याला ऊस लागवडीसाठी जे बेणं सिलेक्ट करायचं आहे ते बेणं 9 ते 10 महिन्याचंच असलं पाहिजे. जास्त दिवसाचं बेणं जर आपण घेतलं तर आपल्या इथे जर्मिनेशनला प्रॉब्लेम येईल, आपल्या शेतात तुटाळचं प्रमाण वाढेल आणि त्याचा परिणाम आपल्या उत्पादन क्षमतेवर होईल. ओके, धन्यवाद.